सर्वांना वेलकम. तर आज आपण एक टॉपिक बघणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे समस्या आणि त्यावर उपाय. समस्या आणि त्यावर उपाय. बायबल आपल्याला समस्याबद्दल सांगत आहे आणि ते आज आपण बघणार आहोत आणि बायबल आपल्याला त्या उपाय देखील बद्दल सांगणार आहे. ठीक आहे. तर आज आपण इथं बघूया की बायबल मनुष्याबद्दल काय म्हणत आहे आपण ते बघूया. बायबल मनुष्याबद्दल म्हणत आहे की मनुष्य हा कसा आहे, हा पापी आहे हे बायबल सांगत आहे. आणि बायबल हे दाखवत आहे की देव कसा आहे, हा पवित्र आहे. देव कसा आहे, पवित्र आहे. जर आपण एक वचन उघडून बघूया, रोमकरास ह्याचा 6वा अध्याय, रोमकरास ह्याचा 6वा अध्याय आणि 23वा वचन. रोमकरास 6:23 आपल्याला काय म्हणते, कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे मोफत देणगी प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे अनंत काळाचे जीवन आहे. ठीक आहे. म्हणजे पापाचे वेतन हे वचन काय म्हणत आहे, पापाचे वेतन हे काय आहे, मरण आहे. पापाचे वेतन हे मरण आहे, पण देवाची देणगी, देवाची मोफत भेट काय आहे, तर ती ही अनंत काळाचे जीवन आहे. अनंत काळाचे जीवन आहे. तर बायबल आपल्याला समस्याबद्दल काय सांगत आहे, तर मनुष्याची समस्या काय आहे, तर ही पाप आहे. आणि देव त्याच्यावर उपाय काय देत आहे, देव स्वतः त्याची पवित्रता द्यायला तयार आहे. देव त्याची पवित्रता, त्याच्या मोफत भेट ह्याच्याद्वारे द्यायला तयार आहे. म्हणजेच ती अनंत काळाचे जीवन आपल्याला देव देण्यास तयार आहे. तर आज आपण काय बघणार आहोत की पाप एक समस्या, मनुष्याला कुठल्या प्रकारची समस्या आहे आपण ते बघून घेऊया आणि देवाने त्याचा उपाय कसा केला आपण हे समजून घेऊया. तर आपण पुढं वळूया. तर पहिला आपण बघूया की पाप एक समस्या. त्याच्यामध्ये आपण तीन गोष्टी आपण बघूया की पापाचा डाग, पापाची जी अवस्था आणि त्याचा परिणाम. ठीक आहे. तर पहिला आपण बघूया डाग. ठीक आहे. डागाकडे आपण बघूया. पापाचा डाग मनुष्यांवर आहे. जर आपण बघितलं योहानाचे पत्र ह्याचा 5वा अध्याय आणि 17 वचन, पहिले योहानाचे पत्र ह्याचा 5वा अध्याय आणि 17 वचन, बायबल आपल्याला काय सांगत आहे, सर्व अनिती पाप आहे आणि असे पाप आहे जे मरणास नाही. म्हणजे बायबल सांगत आहे की सर्व अनिती हे काय आहे, पाप आहे. अनिती म्हणजे काय आहे, म्हणजे अधार्मिकता, म्हणजे अपवित्रता. ती काय आहे, म्हणजे सर्व वाईट गोष्टी या काय आहेत, बायबल म्हणत आहे पाप आहे. आणि परत एकदा आपण बघूया स्तोत्रसंहिता ह्याचा 39वा अध्याय आणि 5वं वचन. 39वा अध्याय 5वं वचन. पहा, तू माझे दिवस एका हाताच्या रुंदी इतके केले आहेत आणि माझे वय तुझ्यापुढे काहीच नाही. खरोखर प्रत्येक माणूस त्याच्या सर्वोत्तम स्थितीत परिपूर्णपणे व्यर्थ आहे. बायबल काय म्हणत आहे की माणूस त्याच्या परिपूर्ण स्थितीमध्ये कसा आहे, व्यर्थ आहे, बायबल म्हणत आहे. ठीक आहे. हा मनुष्यांवर काय आहे, हा डाग आहे. पुढं आपण बघूया की रोमकरास ह्याचा 3रा अध्याय आणि 23वा वचन आपल्याला काय सांगतंय की सर्वांनी पाप केलेले आहे. बरोबर. रोमकरास 3:23, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत. बरोबर. सर्वजण काय आहेत, पापी आहेत. मग हा मनुष्यांवर काय आहे, पापाचा डाग आहे. आणि आता त्या मनुष्याची या पापामध्ये अवस्था कशी आहे, बायबल आपल्याला सांगत आहे ते आपण बघूया. त्यासाठी इफिसकरास पत्र ह्याचा 2रा अध्याय आणि 1 वचन, इथं काय लिहिलेलं आहे, आणि त्याने तुम्हाला जिवंत केले आहे, जे तुम्ही अपराध आणि पापांमध्ये मृत होता. जे आपण पापांमध्ये आणि अपराधामध्ये कसं आहे म्हणत आहे, मृत होता. ठीक आहे. ज्या व्यक्तीचं तारण झालेलं नाही आहे, ज्या व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला नाही आहे, तो कसा आहे, पापांमध्ये आणि अपराधामध्ये काय म्हटलेलं आहे, मृत आहे, मेलेला आहे. त्याच जर अध्यायामध्ये 12 वचन जर बघितलं तर असं म्हटलेलं आहे की तो आशा नसलेल्यासारखा आहे, तो देवाशिवाय आहे. 12व्या वचनामध्ये, तेव्हा तुम्ही ख्रिस्ताशिवाय इस्रायलाच्या राष्ट्रापासून परके आणि वचनाच्या करारापासून परके, आशा नसलेले आणि जगात देवाशिवाय होता. बरोबर. जी लोक पापांमध्ये आहेत, जी लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या मध्ये नाही आहेत, ते कसे आहेत, ते आशा नसलेले आहेत, ते देवाशिवाय आहेत.
हा त्यांची परिस्थिती आहे आणि देवाचा क्रोध त्यांच्यावर आहे. जर आपण त्याच अध्यायामध्ये बघितलं 3रं वचन, इफिस्करास 2:3, ज्यामध्ये आपण सर्वजण पूर्वी आपल्या देहाच्या वासनेने देहाच्या आणि मनाच्या वासना पूर्ण करण्यात सहभागी होतो आणि स्वभावाने इतरांसारखे क्रोधाची मुले होतो. ठीक आहे, देवाचा क्रोध त्यांच्यावर आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण बघूया की म्हणजे ही पापाची काय आहे, त्या व्यक्तीची अवस्था आहे, त्या अवस्थेमध्ये तो आहे. आणि आजकाल लोक काय करत आहेत की त्यांच्या चांगल्या कर्मानं, त्यांच्या चांगल्या म्हणजे कामानं ते काय करायचा प्रयत्न करतात, स्वर्ग मिळवण्याचा प्रयत्न करायला लागले. ते त्यांचे धर्म वगैरे सर्व पाळून स्वतःला पवित्रता, त्यांची स्वतःची धार्मिकता ते काय करायला लागले, स्थापित करण्याचा प्रयत्न करायला लागले. पण बायबल आपल्याला काय म्हणते की देव त्याची धार्मिकता, देव त्याची पवित्रता, देव त्याची नीतिमत्ता द्यायला तयार आहे. त्या व्यक्तीने ते स्वीकार करायला पाहिजे. पण बायबल बघू आपण काय म्हणते, रोमकरास ह्याचा 10वा अध्याय आणि 3रं वचन, कारण त्यांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्याने आणि ते स्वतःचे नीतिमत्व स्थापण्याचा प्रयत्न करीत असल्याने ते देवाच्या नीतिमत्वाला वश झाले नाही. ते लोक काय करत आहेत, स्वतःचे नीतिमत्व, ते लोक काय करत आहेत, स्वतःचे धार्मिकता ते स्थापित करण्याचे काय करायला आहेत, प्रयत्न करायला आहेत. आणि म्हणून जर आपण बघितलं हा डाग आणि प्लस जी अवस्था आहे ही काय करणार आहे, ते परिणाम देणार आहे. तर परिणाम काय की न्याय. जर आपण बघितलं हिब्री लोकासपत्र ह्याचा 9वा अध्याय, हिब्री लोकासपत्र ह्याचा 9वा अध्याय आणि 27वं वचन, तिथं काय म्हटलेलं आहे, आणि जसे मनुष्यांना एकदाच मरण असे नेमले आहे, परंतु त्यानंतर न्याय निवाडा. मनुष्याला त्याच्या पापाचा पूर्ण उलगडा करून देवबापाच्या समोर त्याला उभं राहायला लागणार आहे आणि त्याला पापाचं काय करायला लागणार आहे, त्याचा न्याय होणार आहे. आणि त्याला त्या पापांमुळे बायबल काय म्हणत आहे, रोमकरास याचा 5वा अध्याय आणि 12वं वचन, वेअरफोर, रोमकरास याचा 5वा अध्याय आणि 12वं वचन, इथं म्हटलेलं आहे, म्हणून एका माणसाद्वारे पाप जगात आले आणि पापाद्वारे मरण आले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांवर मरण आले. ठीक आहे, सर्व माणसांवर मरण पसरले. म्हणजे न्याय तर परिणाम आहे पापाचा, पण मरण पण आहे. आणि त्यानंतर प्रकटीकरण ह्याच्या पुस्तकामध्ये इथं सांगितलेलं आहे की नरक आणि अग्नीचे सरोवर ह्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा वाटा होणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथं खरं कुठलं होणार आहे, त्याचं दुसरं मरण हे होणार आहे. पृथ्वीवर राहत असताना जो जन्मेला तर त्याचं पहिलं मरण झालं, पण दुसरं मरण, सार्वकालिक मरण हे कशामध्ये आहे, अग्नीच्या सरोवरामध्ये त्याला टाकण्यात येणार आहे. बायबल हे आपल्याला सांगत आहे. ठीक आहे, मग हे काय आहे, पापाचा डाग मनुष्यावर आहे. ही पापाची अवस्थामध्ये लोक आजकाल जगत आहेत आणि त्याचे परिणाम ते नक्कीच भोगणार आहेत. पण बायबल ही जी पापाची जी समस्या आहे त्याच्यावर उपाय द्यायला तयार आहे आणि ते देत आहे. आणि तो उपाय आपण बघूया. तर ते उपाय बघण्याच्या अगोदर आपण एक वचन आपल्याला माहीत आहे की योहान 3:16 मध्ये काय म्हटलेलं आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवल त्याचा नाश होणार नाही, पण त्याला काय मिळेल, सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. मग त्या वचनाद्वारे आपण उपाय समजून घेऊया. तर देवाचे प्रेम, पहिला मुद्दा आपण बघूया. देवाचे प्रेम, देवाने जगावर एवढे प्रेम केले, ठीक आहे, की तो स्वतः खाली आला. ठीक आहे, तो स्वतः त्यांनी मानवचा रूप घेतला. हे कुठं आहे, तर जर आपण योहान ह्याच्या 1:1 जर मध्ये बघितलं, योहान 1:1 ह्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवाजवळ होता आणि शब्द देव होता. आणि जर आपण 14 वचन बघितलं तिथे लिहिलेलं आहे की शब्द देह झाला आणि आपल्यामध्ये राहिला. ठीक आहे, आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले, पित्याच्या एकुलत्या एक पुत्राचे गौरव, कृपा आणि सत्य यांनी परिपूर्ण. देव काय झालेला आहे, देहामध्ये आलेला आहे. तो शब्द काय झालेला आहे, देहामध्ये आलेला आहे. जर तुम्ही बघितलं 1 तिमोथी ह्याचा 3रा अध्याय आणि 16 वचन, इथं काय लिहिलं आपण वाचून घेऊया. आणि देवाच्या सेवेचे रहस्य निश्चय महान आहे. देव
देहात प्रगट झाला. बघा इथं काय म्हटलंय की देव देहामध्ये काय झालेलं आहे, प्रगट झालेलं आहे. म्हणजे देवाचं प्रेम इतकं होतं की देव स्वतः खाली आलेला आहे, देव देहामध्ये प्रगट झालेला आहे. आणि तोच योहान जर आपण बघितलं, योहान ह्याचा 3रा अध्याय, योहान ह्याचा 1ला अध्याय आणि 9वं वचन, इथं जर बघितलं योहान ह्याचा 1ला अध्याय 9वं वचन, इथं म्हटलं आहे की तो खरा प्रकाश होता जो जगात येणाऱ्या प्रत्येक माणसाला प्रकाशित करतो. पण मनुष्यांना काय आवडलं, योहान 3:19 मध्ये मनुष्यांना काय आवडला, अंधार. ठीक आहे, इथं लिहिलेलं आहे आणि न्याय हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि माणसांना प्रकाशापेक्षा अंधार जास्त आवडला, कारण त्यांची कृत्ये वाईट होती. ठीक आहे, तो खरा प्रकाश होता. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. तो पुत्र देव आहे, योहान 1:1 नुसार आणि 1:14 मध्ये. तो पुत्र देह म्हणजे शब्द तो देहामध्ये आलेला आहे, बरोबर. म्हणजे आपण इथं काय बघितलं पहिलं की तो खाली आला, तो देहामध्ये आला आणि तो काय होता, तो खरा प्रकाश होता. बायबल आपल्याला हे सांगत आहे. त्यानंतर आपण पुढे बघूया की देवाची देणगी. ठीक आहे, योहानमध्ये काय म्हटलेलं आहे 3:16 मध्ये की देवाने जगावर प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. ठीक आहे, मग देवाची देणगी आपण बघूया की त्यांनी काय दिले. त्यांनी आपला एकुलता एक पुत्र त्यांनी आपल्यासाठी दिलेला आहे, एकुलता एक पुत्र दिलेला आहे. आपण योहान 5 रोमकरास 5 मध्ये म्हटलंय की आपण पापी असताना ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावला, आपल्याला सांगत आहे. म्हणजे देवाची देणगी ही महान आहे. देवाने त्याचा स्वतःचा जीव आपल्यासाठी दिलेला आहे, आपल्याला त्याने त्याच्या रक्ताने विकत घेतलेला आहे. त्यानंतर त्याचे म्हणजे हे देवाचं प्रेम प्लस आपण त्याची देणगी, ह्याचा परिणाम काय आहे की जर आपण देवाने काय दिलेलं आहे ह्याच्यावर आपण विश्वास ठेवला तर बायबल म्हणत आहे की आपल्याला अनंत काळाचे काय मिळेल, जीवन मिळेल, अनंत काळाचे जीवन मिळेल. जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हा आपला पुन्हा जन्म होतो, तेव्हा आपल्या नव्याने काय होतो, जन्म होतो. तर हा आहे उपाय. देवबाप उपाय द्यायला तयार आहे, पण आपण काय करायला पाहिजे, तो उपाय स्वीकार करायला पाहिजे. पुढं आपण बघूया, जर आपल्याला कळालं असेल की बाबा मी पापी आहे आणि मी पापामध्ये अडकलेलं आहे, मला पापांमधून कोण सोडवेल, तर बायबल त्याचा उपाय सांगितला की प्रभू येशू ख्रिस्त एकच असा आहे की तो आपल्याला पापांपासून मुक्त करेल. फक्त आत्ताच नाही पण सार्वकालिक जीवनासाठी. जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं ह्याच्यावर विश्वास ठेवला, तेव्हा त्याला पुरण्यात आले, त्याला मारण्यात आले आपल्या पापांसाठी, त्याला पुरण्यात आले आणि 3ऱ्या दिवशी तो मेल्यातनं पुन्हा उठला. तेव्हा काय होईल, जेव्हा तुम्ही ह्याच्यावर विश्वास ठेवल्यावर तुम्ही पापाची जी शिक्षा आहे त्यापासून तुम्ही वाचला जाणार आहे. पापाची शिक्षा काय आहे आपण मगाशी बघितलं होतं, नरक आणि अग्नीचे सरोवर, ह्याच्यापासून तुमचं तारण होईल. त्यानंतर पापाचे सामर्थ्य, ह्याच्यापासूनही देखील तुमचं तारण होईल. आता तुम्ही शरीरामध्ये आहे, तुमच्यामध्ये पाप राज्य करणार आहे, पण जर तुम्ही देवाच्या अधीन राहून त्या वचनाच्याद्वारे जर जगला तर तुम्ही त्या पापाला काय करू शकता, सामर्थ्य तुम्ही त्याचा विजय मिळवू शकता देवाच्या वचनाद्वारे. आणि एक दिवस असा येईल की जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला घेऊन जाईल ह्या जगातनं, तेव्हा आपण पापाच्या उपस्थितीमधून तो आपल्याला घेऊन जाईल. म्हणजे आपण पापाच्या प्रेझेन्समध्ये राहणार नाही, स्वर्गामध्ये कुठलेही पाप नसणार आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या 3 गोष्टी होतील जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यावर. प्रेषितांचे कृत्य जर बघितलं त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. प्रेषितांचे कृत्य ह्याचा 16वा अध्याय आणि 30वा वचन, ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की तारण मिळवण्यासाठी मी काय करावे, तारण मिळवण्यासाठी मी काय करावे. तारण म्हणजे काय, वाचवलं जाण्यासाठी मी काय करावे. तर मग प्रश्न आहे कशापासून वाचवलं जायचं आहे, तर बायबलमध्ये नरकापासून वाचवलं जाण्यासाठी मी काय करायला पाहिजे. तर त्याचा कोण आपल्याला वाचवणार आहे, तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला वाचवणार आहे. कसं तो आपल्याला वाचवणार आहे, तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवल्यावर, त्याच्या रक्तावर विश्वास ठेवल्यावर, त्याने काय केले ह्याच्यावर विश्वास ठेवल्यावर आपलं काय होणार आहे, तारण देणार आहे. बरं, क्रूसावर त्याला आपल्या पापांसाठी मारण्यात आलेलं आहे, त्याला पुरण्यात आलं आणि तो मेल्यातनं पुन्हा उठलेला आहे. अंतःकरणामध्ये जेव्हा आपण कबुली करतो की हा देवाने त्याला मेल्यातून पुन्हा उठवलेलं आहे, तर आपलं तारण होतं. असं कुठे लिहिलेलं आहे का, तर रोमकरास ह्याचा जर आपण बघितलं 10वा अध्याय,
रोमकरास ह्याचा 10वा अध्याय आणि 9वं वचन. इथं काय म्हटलेलं आहे की जर तू तुझ्या मुखाने प्रभू येशूला कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवलं आहे असा तुझ्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल असं म्हटलेलं आहे. मग तुमचा तो दिवस कधी होता तो तुम्हाला आठवत आहे का? तुम्ही कधी विश्वास ठेवला की हा बाबा की मी पापी आहे आणि तो माझ्या पापांसाठी मरण पावला. मी हे विश्वास ठेवतो की देवाने त्याला मेलेल्यातून पुन्हा उठवलेला आहे. हा तुमचा दिवस कधी होता हा तुम्हाला आठवत आहे का? कारण जर आपण 10वं वचन काय म्हटलेलं आपण बघूया. कारण अंतःकरणाने विश्वास ठेवल्याने नीतिमत्व मिळते. बरं, त्याची पवित्रता आपल्याला मिळते, त्याची धार्मिकता आपल्याला मिळते, पवित्रता नीतिमत्व म्हणायचं त्याला. आणि तोंडाने कबूल केल्याने तारण होते. ख्रिस्ती जर आपण स्वतःला म्हटलं तर ख्रिस्ती आपण जन्माद्वारे होत नाही, तर ख्रिस्ती आपण विश्वासाद्वारे होतं. ख्रिस्ती आपण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला की त्यांनी आपल्यासाठी काय केले तेव्हा आपलं काय होतं? तारण होतं. जेव्हा आपण कबूल केले की हा बाबा मी पापी आहे आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताला माझा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतो, तेव्हा तुमचं काय होणार आहे? बायबल म्हणत आहे तुमचं तारण होणार आहे. तर आपण पुढं एक जर तुम्हाला कळालं असेल की मी पापी आहे आणि मी आता प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायला तयार आहे तर तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करू शकता. मी प्रार्थना तुम्हाला तुमच्यासाठी वाचून दाखवतो. आपण अशी प्रार्थना करू शकता. हे देवा, मला कळाले आहे की मी एक पापी आहे आणि मी तुझ्या विरुद्ध पाप केल्याबद्दल खूप खेद व्यक्त करतो. माझ्या पापांमुळे मी मृत्यू, न्याय आणि नरक यास पात्र ठरतो. हे मी समजतो की माझ्या कोणत्याही कृतीमुळे मी स्वतःचे उद्धार करू शकत नाही. ना बाप्तिस्मा, ना धर्म, ना आज्ञा पाळणे, ना चांगली कामे. मी विश्वास ठेवतो की प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापांसाठी क्रूसावर मरण्यासाठी स्वर्गातून आला आणि तू त्याला मृतांमधून उठवलेस जेणेकरून तो मला न्याय आणि नरकापासून वाचवू शकेल. म्हणून मी सर्व अंतःकरणाने आता येशू ख्रिस्ताला माझा प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकार करतो. हे प्रभू येशू, मला वाचवल्याबद्दल धन्यवाद. मला आता तुझ्यासाठी जगायला मदत कर. हे येशूच्या नावाने मागतो, आमेन. जेव्हा तुम्ही अंतःकरणाने ही प्रार्थना करणार की तो माझ्या पापांसाठी मरण पावला, त्याला देवाने मेलेल्यातून पुन्हा उठवले, तेव्हा तुमचं काय होणार आहे? बायबल म्हणत आहे तारण होणार. जर तुम्ही अशी प्रार्थना केली असेल आणि तुम्ही अंतःकरणाने विश्वास ठेवला असेल तर बायबल सांगितलं की आज तुमचा काय आहे? तारणाचा दिवस आहे. जर विश्वास तुम्ही जर ठेवला तर बायबल म्हणत आहे की तुमचं सर्वकालिक जीवन आत्तापासून चालू झालेलं आहे. तुमचं नाव स्वर्गामध्ये लिहिलेलं आहे. तुमच्या या एका निर्णयामुळे स्वर्गामध्ये अधिक दूत हे काय आनंदित झालेले आहेत. मग तुमचं तारण झालेलं आहे, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे. मग आता पुढं काय करायला पाहिजे? पण आपण आपला प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत आणि ज्ञानात वाढत राहा. इथं पेत्र आपल्याला काय म्हणाल? त्याच्या ज्ञानामध्ये आणि त्याच्या कृपेमध्ये आपण काय करायला पाहिजे? वाढत राहायला पाहिजे. जोपर्यंत आपण प्रभू येशू ख्रिस्ताला भेटत नाही तोपर्यंत आपण त्याच्या ज्ञानामध्ये आणि त्याच्या कृपेमध्ये आपली वाढ होणं महत्त्वाचं आहे. आपण दररोज प्रभू येशू ख्रिस्ताला कसं भेटू शकतो? त्याच्या वचनाद्वारे. त्याचे वचन हे सार्वकालिक वचन आहेत, हे न संपणारे वचन आहेत, हे वचन खोल आहेत. हे वचनाद्वारे तो आपल्याशी बोलतो. प्रभू काय म्हणतात, आपल्या समोर येऊन बोलायला पाहिजे ह्याची गरज नाही. त्याचे वचन बास आहेत तो आपल्याबरोबर बोलायला. ठीक आहे, एवढं सामर्थ्य आहे त्याच्या वचनामध्ये. म्हणून तुमचं जर आता तारण झालं असेल, तुम्ही स्वनरकापासून जर वाचला असाल, जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला असाल तर तुम्ही आजपासून बायबल वाचायला पाहिजे. तुम्ही प्रार्थना करायला पाहिजे. तुमचं जे अंतःकरण आहे जे ते देवाला द्यायला पाहिजे. बरोबर आहे. रोमकरास 12वा अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की आपलं जे शरीर आहे एक जिवंत यज्ञ म्हणून देवाला द्यायला पाहिजे आणि हे देवाला मान्य आहे असं बायबल आपल्याला सांगत आहे. तर मग तुमचा निर्णय काय आहे हा मला तुम्ही कळवा. हा तुम्ही कॉमेंटद्वारे कळवा. तुमचे तारण कधी झाले, तुम्हाला डेट आठवत असेल
ते वर्ष आठवत असेल की तुमचा हा निर्णय कधी झाला होता. समस्या ही माणसाची आहे की त्यामध्ये पाप आहे, पण ती समस्या कुणी सॉल्व्ह केलेली आहे, त्याचा उपाय कोणी दिलेला आहे, तर प्रभू येशू ख्रिस्त स्वतः खाली आलेला आहे. त्यांनी आपले पाप सर्व घेतले वधस्तंभावर, जेणेकरून आपण त्याच्याबरोबर सार्वकालिक जीवन जगण्यासाठी. थँक्यू.